मित्रांनो, गुन्हेगारीची दुनिया खूप वाढलेली आहे. ज्या पद्धतीने एखाद्या मुलीचं अपहरण केलं जाते, त्या मुलीला कुठेतरी विनयभंग केला जातो, त्या मुलीचा खून केला जातो. अशीच घटना एक कल्याणपूर्व या ठिकाणी घडलेली आहे आणि काल त्या 13 वर्षीय मुलीचा त्या ठिकाणी अपहरण करण्यात आलं होतं आणि त्या मुलीचा बलात्कार करण्यात आला होता. त्या मुलीचा खून सुद्धा करण्यात आला होता आणि याची व्हिडिओ क्लिप जी आहे ती मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती. आता ही मुलगी कुठली आहे ती आपण पाहिलेली कल्याण या ठिकाणची पूर्वजी आहे. परंतु त्या मुलीचं अपहरण कशा पद्धतीने करण्यात आलं होतं आणि जो आरोपी आहे त्यांच्या मागे कशा पद्धतीचं राजकारण असेल किंवा पुढाऱ्याची ताकद असू शकते, या संदर्भात आपण थोडक्यात माहिती विश्लेषण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता मित्रांनो, ज्या पद्धतीने बरेच काही प्रकरणं चालू आहेत, एखाद्या मुलीचं अपहरण करणं असेल, त्या मुलीची कुठेतरी फोटो काढणे असेल किंवा एखाद्या ठिकाणी तिचं लैंगिक शोषण असेल, अशा पद्धतीचे बरेच काही कृत्य आपल्याला दिसून येत आहेत. आणि मित्रांनो, कालचं प्रकरण जे आहे ते 13 वर्षाची मुलगी होती. डोंबिवली कल्याण या ठिकाणची ती मुलगी होती, पूर्व कल्याण या ठिकाणची ती मुलगी होती आणि 13 वर्षाची मुलगी घराच्या बाहेर पडली. आई वडिलांकडून तिने 20 रुपये घेतले आणि त्या ठिकाणी ती किराणा दुकानावर गेली. त्या ठिकाणी त्या मुलीचं अपहरण करण्यात आलं होतं. ऑटोत त्या मुलीला टाकून त्या ठिकाणच्या एक गाव आहे, त्या गावाच्या बाजूला नेण्यात आलं होतं. त्या मुलीला संध्याकाळपर्यंत त्या ठिकाणी शोधण्यात आलं, आई वडिलांच्या माध्यमातून शोधण्यात आलं, परंतु ती मुलगी कुठेही सापडत नव्हती. त्या कारणाने त्या मुलीच्या आई वडिलांनी कोळशेवाडी या ठिकाणचे जे पोलीस स्टेशन आहे त्या ठिकाणी फिर्याद नोंदवली होती. फिर्याद नोंदवलेली असताना त्या मुलीचा जे आहे ते कुठेतरी शोध करण्याकरता सुरुवात करण्यात आली होती आणि भिवंडी पोलीस या ठिकाणी जे कोळशेवाडी पोलीस स्टेशनचे जे पोलीस अधिकारी आहेत त्या ठिकाणी त्या आरोपीला शोधण्याकरता त्यांचं पथक सुरू केलं होतं. त्या पथकांच्या माध्यमातून त्या ठिकाणी तिचा पाठपुरावा करण्याकरता सुरुवात करण्यात आली होती आणि त्या मुलीचं जे आहे ते एका प्रकारचं अपहरण करण्यात आलं होतं आणि जो अपहरण करता जो आरोपी होता तो विशाल गवळी अशा पद्धतीचं नाव होतं त्या आरोपीचं आणि त्या आरोपीचे जवळपास आतापर्यंत 3 लग्न झाले होते आणि त्या आरोपीच्या माध्यमातून त्या मुलीचं अपहरण करण्यात आलं होतं. ऑटोत त्या ठिकाणी टाकून त्या ठिकाणी त्या आरोपी घेऊन गेला आणि त्या मुलीचा विनयभंग केला, तिचं बलात्कार करण्यात आला आणि त्यानंतर त्या मुलीचा खून करण्यात आला. आता खून झाल्यानंतर भिवंडीचं जे परिसर आहे त्या भिवंडीच्या परिसरात बापगाव आहे, त्या बापगावच्या बाजूला त्या परिसरात त्या ठिकाणी त्या मुलीचा निर्वस्त्र म्हणजे कोणत्याही प्रकारच्या अंगावर कपडे नसताना त्या मुलीचा तिथं विनयभंग करून त्या ठिकाणी मृतदेह टाकून देण्यात आला होता. त्यानंतर पोलिसाच्या माध्यमातून त्याचा शोध सुरू झाला होता. त्यानंतर ती आरोपीची जी पत्नी आहे, 3ऱ्या नंबरची जी पत्नी आहे आणि ते त्या नवऱ्याला कुठेतरी वाचवण्याचा तिच्याकडून माध्यमातून प्रयत्न करण्यात आला आणि त्या मुलीचं कुठेतरी विल्हेवाट करण्याकरता किंवा त्या मुलीचं कुठेतरी ते मृतदेह आहे ते बाजूला टाकण्याचा प्रयत्न कोळशेवाडी भिवंडी परिसरात जे गाव आहे ते बापगाव त्या ठिकाणी त्या मुलीचं मृतदेह त्या ठिकाणी सापडला. आता ज्या पद्धतीने एखाद्या मुलीचं अपहरण केलं जातं, परंतु त्या आरोपीला कोणत्याच प्रकारची लज्जा किंवा लाज वाटली नव्हती. कारण तर त्या पद्धतीने ज्या ठिकाणी ते आरोपी असतील त्या आरोपीच्या माध्यमातून अशा पद्धतीने बोट टाकून त्या ठिकाणी सेल्फी काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. आता या आरोपीला वाटलं की मी कोणता मोठा पराक्रम केला का, अशा पद्धतीने त्याची भावना होती आणि त्यामागे कुठेतरी राजकारण आहे. या आरोपीची जी आहे ती दहशत यापूर्वी सुद्धा होती आणि या मुलीचं यापूर्वी सुद्धा त्या ठिकाणी अपहरण करण्याचा प्रयत्न त्या आरोपींच्या माध्यमातून करण्यात आला होता, परंतु ती मुलगी कुठेतरी त्या सुटकेतून बाहेर पडली होती. त्याच ठिकाणी जर त्या मुलीच्या वडिलांकडून किंवा त्या ठिकाणच्या परिसरातून जर कुठेतरी एखादी कारवाई करण्याचा प्रयत्न केला असेल किंवा पोलीस स्टेशनला कुठेतरी तक्रार देण्याचा प्रयत्न जर केला असता तर कदाचित ही गोष्ट घडली नसती. या आरोपीला कुठेतरी चाप बसली असती आणि आरोपीची नक्कीच त्या ठिकाणी दहशत आहे. त्या भागात दहशत असल्या कारणाने त्या आरोपीला कोणत्याही प्रकारचं एखादा जर गुन्हा दाखल केला असता याच्या मागे कुठेतरी राजकारण असेल किंवा एखादा मोठा हात असायला पाहिजे. त्या कारणाने या गुंडगिरीची कुठेतरी अशा पद्धतीने ताकद होत आहे, त्या पद्धतीने कुठेतरी तो अशा पद्धतीचे कृत्य करत आहे. आता मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? आरोपीला पकडल्या झाल्यानंतर कुठेतरी याला चाप बसली पाहिजे, कुठेतरी संविधान असेल, कुठेतरी कायदा सुव्यवस्था असेल ती कुठेतरी कायम राहायला पाहिजेत आणि अशा आरोपीला कुठेतरी सजा व्हायलाच पाहिजेत. नक्कीच तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर शेअर करा. चॅनलवर नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.